नमस्कार, मी स्वाती कांबळे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष 2024-25 मधली ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे, यातले महत्वाचे टप्पे कोणते आहेत किंवा काही इम्पॉर्टंट डेडलाईन्स कोणत्या आहेत, इथे आपण कोणकोणत्या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकतो, त्याचबरोबर युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याचे फायदे काय असणार आहेत हे समजून घेऊयात. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना देखील ही माहिती मिळावी आणि त्यांना देखील याचा फायदा व्हावा, यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्कीच करा. ऍडमिशन प्रोसेस समजून घेण्याआधी आपण या दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात. पॉइंट नंबर 1, एखादी युनिव्हर्सिटी आणि एखादं कॉलेज याच्यामधला फरक काय असतो. सो एखादी युनिव्हर्सिटी जेव्हा असते, फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी, त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही कॉलेजेस येतात. जसं की पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा यातले बरेचसे कॉलेजेस त्याच्या अंतर्गत येतात किंवा ते विद्यापीठाशी अफिलिएटेड असतात. सो अशा कॉलेजेसची ऍडमिशन प्रोसेस ही इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा वेगळी असते. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीचा जो मेन कॅम्पस आहे, जो पुण्यामध्ये आहे, त्या कॅम्पसमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्याची ऍडमिशन प्रोसेस ही वेगळी असते. सो ह्या दोन्ही प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेसेस ह्या वेगवेगळ्या असतात. जर तुम्हाला युनिव्हर्सिटी आणि इतर कॉलेजेस इथे पॅरलली अप्लाय करायचं असेल तर ह्या दोन्हीसाठीची प्रोसेस ही वेगळी असणार आहे, हे नक्कीच लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 2, की युनिव्हर्सिटीमध्ये आपण ऍडमिशन का घ्यावं. पुणे युनिव्हर्सिटी ही खूप जुनी युनिव्हर्सिटी आहे. त्याचबरोबर इथले काही डिपार्टमेंट्स देखील खूप जुने आहेत आणि त्यांचं खूप चांगलं ट्रॅक रेकॉर्ड देखील आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीमध्ये आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, लिबरल आर्ट्स, सायन्सेस, कॉमर्स, मॅनेजमेंट यांच्या यासारखे डिपार्टमेंट्स आहेत, जे आपल्याला मेजरली पीजी लेवल किंवा मास्टर्स लेवलचे कोर्सेस ऑफर करतात. पण बऱ्याच काही डिपार्टमेंट्समध्ये आजकाल युजी प्लस पीजी असे इंटिग्रेटेड कोर्सेस देखील आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर डिप्लोमा, सर्टिफिकेट यासारखे कोर्सेस देखील आपल्याला इथे करता येऊ शकतात. त्याच्यामुळे डायव्हर्सिटी ऑफ कोर्सेस इथे आपल्याला ऑफर केली जाते वेगवेगळ्या स्ट्रीम्स मधली. हा एक खूप महत्वाचा मुद्दा इथे आहे. पुणे युनिव्हर्सिटी हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असल्यामुळे इथली फी जी असते बऱ्याचशा स्पेशलाइज कोर्सेसची देखील ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या कंपॅरिझन मध्ये बरीच कमी असते. त्यामुळे हा सर्व विद्यार्थ्यांसाठीचा एक महत्वाचा मुद्दा देखील असू शकतो. युनिव्हर्सिटीचा कॅम्पस हा एक खूप चांगला कॅम्पस आहे, जिथे आपल्याला हॉस्टेलची फॅसिलिटी मिळते, लायब्ररी फॅसिलिटी मिळते, मेस आहे किंवा इतर ऍथलेटिक गोष्टी सुद्धा इथे आपल्याला मिळतात. जिम असेल किंवा प्लेग्राऊंड आहेत सगळ्या प्रकारचे, याचा ऍक्सेस इथल्या स्टुडंट्सना आहे. त्याच्यामुळे ही एक अजून जमेची बाजू आहे, ज्याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. त्याचबरोबर इथे कल्चरल डायव्हर्सिटी देखील आपल्याला बघायला मिळते. जसं की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील, भारताच्या वेगवेगळ्या जिल्हे आणि राज्यांमधले स्टुडंट्स असतील, त्याचबरोबर बऱ्याच देशांमधले इंटरनॅशनल स्टुडंट्स देखील इथे एकाच क्लासरूम मध्ये असतात. त्याच्यामुळे एक वेगळं कल्चरल डायव्हर्सिटी असणारं वातावरण आपल्याला इथे मिळतं. हा देखील एक खूप चांगला प्लस पॉइंट आहे. त्याचबरोबर हे बरेच डिपार्टमेंट्स ऑटोनॉमस असल्यामुळे इथला सिलेबस हा थोडा जास्त वास्ट किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये. त्याच्यामुळे हा एक यासारख्या अनेक पॉइंट्स आहेत जे की आपल्याला ऍडेड व्हॅल्यू देतात. त्यामुळे जर तुम्ही ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल एखाद्या कोर्ससाठी, तर युनिव्हर्सिटीचा विचार नक्कीच करू शकता. तर ह्या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण आता ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असते हे समजून घेऊयात. तर ही पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होते, ज्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म असेल, आपले ऍडमिशन रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स असतील किंवा फीज असतील, त्या ऑनलाईन पद्धतीनेच इथे सबमिट करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला इन पर्सन इथे येण्याची फारशी गरज लागत नाही. तर ही प्रोसेस ऑनलाईन कशी होते, याच्यासाठीचे वेबसाईट्स कशा नॅव्हिगेट करायच्या आहेत आणि यावर्षीचं नोटिफिकेशन मधल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण वेबसाईटच्या माध्यमातून आता नॅव्हिगेट करूयात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही या वेबसाईट थ्रू आपण करू शकतो. ही ऑफिशियल वेबसाईट आहे www.unipune.ac.in. ह्याच वेबसाईटला आपल्याला रेफर करायचं आहे. ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतरचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला या वेबसाईटवरच अपडेट होतात. त्याच्यामुळे ही वेबसाईट आपल्याला सतत चेक करावी लागते. त्याच्यामुळे ह्या वेबसाईटला नक्की नॅव्हिगेट कसं करायचं आहे हे आपण बघू शकतो. इथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. अकॅडमिक सेक्शन मध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व महत्वाच्या लिंक्स आहेत. त्याचबरोबर इथे नोटिफिकेशन आपल्याला नेहमी अपडेट होत असतात, ते चेक करावे लागतात. आणि यावर्षी ऍडमिशन घेण्यासाठी हा जो सेक्शन आहे, स्क्रोल केल्यानंतर खाली एसपीपीयू कॅम्पस ऍडमिशन्स 2024-25 हा जो ब्लिंक होणारा सेक्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून आपण रिडायरेक्ट होतो एका नवीन पेजवर, ज्याचं नाव आहे सीसीईपी पोर्टल. या पोर्टल वरून आपली पूर्ण ऍडमिशनची प्रोसेस होते.
इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची एक विंडो दिसते. नवीन स्टुडंट असाल, नवीन युजर असाल तर इथे आपले डिटेल्स अपडेट करून आपला एक युजर आयडी आणि पासवर्ड इथे क्रिएट करायला लागतो. हा युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याला ऍडमिशनच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरावा लागतो. त्यामुळे तो नक्कीच आपल्याजवळ सेव्ह करून ठेवा आणि त्याचा वापर आपल्याला पुढे करावा लागेल. सो रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर एक पहिला ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरावा लागेल. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला आपली एंट्रन्स एक्झामच्या रिलेटेड सुद्धा काही डिटेल्स भरावे लागतात. त्याच्यामुळे हा देखील एक महत्वाचा पॉइंट आहे. तो व्यवस्थित फॉर्म भरणं आपल्याकडून एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठीचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एंट्रन्स एक्झाम रिलेटेड आणि आपल्या एंट्रन्स एक्झामचा लागणारा सिलेबस कसा असणार आहे, त्याचबरोबर ऍडमिशन प्रोसेस मधल्या महत्वाचे काही टप्पे कोणते आहेत हे इथे आपल्याला बघायला मिळेल. हे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला रेफर करायचं आहे. त्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम बद्दलची एक महत्वाची माहिती इथे दिलेली आहे. सो हे जे सर्व पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, त्याचबरोबर इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम्स आहेत, त्याची प्रोसेस ही या एंट्रन्स एक्झाम थ्रू होते. म्हणजे तुमचे बॅचलर्सचे जे काही मार्क्स असतील त्याच्यावर ऍडमिशन न होता या एंट्रन्स एक्झाम मध्ये जे तुम्ही मार्क्स स्कोर कराल त्याच्यावरच तुमचं ऍडमिशन बेस्ड असतं. त्याच्यामुळे हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. तर ही एंट्रन्स एक्झाम नक्की कशी होते, तर मेजरली ही एंट्रन्स एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये होते. त्याला OEE किंवा ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट असं म्हटलं जातं. 100 मार्कांची ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड एक्झाम असते, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते. काही सब्जेक्ट्समध्ये डिपार्टमेंट स्पेसिफिक डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन असू शकतात, पण बऱ्याच डिपार्टमेंट्सची एक्झाम ही ऑनलाईन मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये असते. त्याच्यामध्ये 100 मार्कांची परीक्षा आहे. 2 सेक्शन्स असतात. सेक्शन ए मध्ये आपल्याला जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन अशावरचे प्रश्न असतात 20 मार्कांसाठी. त्याचबरोबर सेक्शन बी हा जो असतो तो सब्जेक्ट स्पेसिफिक असतो. फॉर एक्झाम्पल, जर मी MA इंग्लिश साठी अप्लाय करत असेल तर मला इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर संदर्भातील प्रश्न ह्या सेक्शन बी मध्ये विचारले जातात. सो सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन इथे असतात. क्वेश्चन पेपर हा मेजरली बायलिंग्वल अवेलेबल असू शकतो. काही सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल इंग्लिश लिटरेचर असेल तर तो पेपर आपल्याला फक्त इंग्लिशमध्येच अवेलेबल असतो. दोन्ही सेक्शन्सची एक्झाम एकत्र घेतली जाते. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे आहे. आणि हे जे टोटल स्कोर आपला होतो 100 मार्कांचा, त्याच्यावर आपली मेरिट लिस्ट लागते आणि या मार्क्सच्या बेसिसवरच आपले ऍडमिशन होतात. त्याच्यामुळे हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे आणि ज्याची आपण खूप चांगली तयारी करायला हवी, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. सो या एंट्रन्स एक्झाम संदर्भात काही हे शेड्यूल दिलेलं आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 10 मे आहे. ती कदाचित एक्सटेंड देखील होईल काही दिवसांनी किंवा लेट फी भरून आपण हा फॉर्म भरू शकतो. मात्र ही खूप जवळ आलेली डेडलाईन आहे जी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हवी आणि आपला फॉर्म भरायला आता सुरुवात करायला हवी. त्याचबरोबर ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कधी होणार आहेत ह्याचं हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. सो जूनच्या मिडमध्ये आपल्या ह्या एक्झाम्स ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होतील. तुमचे हॉल तिकीट तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही याला असाइन केलेलं जे सेंटर असेल तुमच्या लोकेशनच्या जवळपास तिथे जाऊन तुम्ही ही एंट्रन्स एक्झाम तुमची देऊ शकता. सो वेगवेगळ्या कोर्सेससाठी स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत ते तुम्ही नक्की चेक करायला हवेत. त्याचबरोबर ऍप्लिकेशन फॉर्मसाठी ही फी देखील आहे. जनरल कॅटेगरीसाठी ₹600, रिझर्व्ड कॅटेगरीसाठी ₹400 जी तुम्ही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पे करू शकता. ऑनलाईन फॉर्म संदर्भात काही इथे महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्या नक्कीच रेफर करा. जनरल इन्स्ट्रक्शन्स देखील आहेत की मेरिट लिस्ट कशी लागेल आणि त्याच्या पुढच्या प्रोसेसेस कशा असतील. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या कोर्सेससाठीचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे मेन्शन केलेले आहेत. काही जे खूप स्पेशलाइज्ड कोर्सेस आहेत त्यांचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील तितके स्पेसिफिक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाज मध्ये बसत असाल तरच त्या कोर्सना अप्लाय करा. हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की काही स्पेशलाइज कोर्सेससाठीचा इनटेक हा खूप कमी आहे. फॉर एक्झाम्पल MTech इन ॲटमॉस्फेरिक सायन्सेससाठी 15 इतकाच इनटेक आहे. त्याच्यामुळे तितकं कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट तिथे असणार आहे. त्यामुळे एंट्रन्स एक्झामची तयारी ही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करायला हवी. तो ह्या चार्टमध्ये तुम्हाला सगळे डिपार्टमेंट्स आणि त्याच्यामधले सगळे कोर्सेस आणि त्यांचे इलिजिबिलिटी क्रायटेरियाज बघायला मिळतील. तुम्ही ज्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेण्यात इंटरेस्टेड असाल त्याचे हे सर्व डिटेल्स इथे नक्कीच चेक करा. त्याचबरोबर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या डिपार्टमेंटच्या इंडिव्हिज्युअल वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता, जिथे तुम्हाला त्या डिपार्टमेंट बद्दलची अधिक माहिती पाहायला मिळेल. सो इथे सायन्स, त्याचबरोबर आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, कॉमर्स या सर्व सब्जेक्टची माहिती इथे आपल्याला मिळेल, जी नक्कीच आपण सर्वात आधी चेक करायला हवी आणि त्या क्रायटेरियानुसार आपण अप्लाय करू शकतो.
काही कोर्सेसना तुमच्या पर्सेंटेजचं सुद्धा इथे लिमिटेशन आहे. फॉर एक्झाम्पल फॉरेन लँग्वेजेसमध्ये ऍडमिशन घेत असेल तर तुमच्या प्रिव्हियस कोर्समध्ये तुम्हाला किती मार्क्स असणं एक्सपेक्टेड आहे इथे दिलेलं आहे, जे तुम्ही नक्कीच चेक करायला हवं. सो असे वेगवेगळे MA, MSc, M.Com, MBA सारखे कोर्सेस इथे आपल्याला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये आपल्याला MA इन म्युझिक, डान्स, ड्रामा यासारखे कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये आपण मास्टर्स करू शकतो. त्याचबरोबर लाईफ लॉंग लर्निंग हा एक ऑप्शन आपल्याला इथे अवेलेबल आहे. लायब्ररी सायन्सेस असेल किंवा MA एज्युकेशन सारखे कोर्सेस देखील इथे आपल्याला अवेलेबल आहेत, जे खूप इंटरेस्टिंग कोर्सेस आहेत. त्याच्या बियॉन्ड आपल्याला डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन कडून MA इन योगा, MA इन एक्सप्रेसिव्ह मुवमेंट थेरपी यासारखे खूप स्पेसिफिक आणि स्पेशलाइज्ड कोर्सेस जे खूप वेगळे आहेत, बऱ्याच युनिव्हर्सिटीज हे आपल्याला ऑफर करत नाहीत, ते देखील इथे अवेलेबल आहेत. त्यांचा देखील तुम्ही विचार करू शकता. आणि काही स्पेसिफिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर कडून दिले जाणारे कोर्सेस देखील आहेत, जे तुम्ही नक्कीच चेक करायला हवेत. या एलिजिबिलिटी क्रायटेरियाज मध्ये आपण फिट होत असू तर आपण ह्या एंट्रन्स एक्झामला किंवा ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरू शकतो आणि त्याच्यानंतर आपण एंट्रन्स एक्झामची तयारी करायला नक्कीच सुरुवात करायला हवी. सो मेजरली सर्व एंट्रन्स एक्झामसाठीचा सिलेबस हा पुणे युनिव्हर्सिटीतील जे बॅचलर्स लेवलची सिलेबस असतो. फॉर एक्झाम्पल MA इंग्लिशला ऍडमिशन घेताना BA इंग्लिशचा जो सिलेबस आहे डिपार्टमेंटचा पुणे युनिव्हर्सिटीतील किंवा पुणे युनिव्हर्सिटीचा इन जनरल, त्या लेवलचा अभ्यासक्रम आपल्याला माहित असणं एक्सपेक्टेड असतं. किंवा स्टेटची एक्झाम असते त्याच्या लाईन्सवर काही प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर सिलेबस नक्की काय असणार आहे हे प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर देखील आपल्याला मिळेल. आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या सिलेबसला रेफर करून एंट्रन्सची चांगली तयारी करायला हवी. कारण आपलं ऍडमिशन ह्या एंट्रन्स एक्झामवर डिपेंडंट आहे आणि जर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फिट होत असाल तरच या कोर्सेसना अप्लाय करा. आणि एंट्रन्स एक्झाम थ्रू क्रॅक करून आपण पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे ऍडमिशनच्या स्टेजमध्ये पोहोचतो. ज्या ऍडमिशनच्या स्टेजमध्ये आपल्याला परत ऍडमिशन फॉर्म भरावा लागतो, आपल्याला असाइन्ड जी फी असते ती भरावी लागते आणि मग आपलं ऍडमिशन कन्फर्म होतं. त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट देखील असतात. फॉर एक्झाम्पल एक मेन मेरिट लिस्ट लागल्यानंतर एक वेटिंग लिस्ट देखील असू शकते. सो त्याच्यामध्ये थोडा बफर टाइम असतो 15-20 दिवसांचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट सोबत संपर्क करावा लागतो किंवा नोटिफिकेशन चेक करावे लागतात ऑफिशियल वेबसाईटवरून. आणि अशा प्रकारचे स्टेजेस फॉलो केल्यानंतर तुम्ही इथे ऍडमिशन नक्कीच सिक्युअर करू शकता. यासाठीच्या डेडलाईन्स ह्या महत्वाच्या आहेत. 10 मे ही जरी डेडलाईन असली तरी बऱ्याचदा ती एक्सटेंड होऊ शकते, त्याच्यासाठी आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण वेळ कमी असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अप्लाय नक्कीच करू शकता आणि इथे ऍडमिशन घेऊ शकता. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण काही स्पेसिफिक कोर्सेस आहेत, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस किंवा इंटिग्रेटेड सर्टिफिकेट कोर्सेस यासारख्या कोर्सेसची माहिती जाणून घेणार आहोत, जे देखील खूप चांगले ऑप्शन्स आहेत आपल्यासाठी. किंवा जर तुम्ही इतर काही करत असाल तर तुम्ही पॅरलली हे कोर्सेस करू शकता. तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. इथेपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.